So let's begin. Hi everybody, good evening. I am Dhaval Bagode. With me is पृथ्वीराज पाटील. so we are InfoGrow Institute associated with CAT Center. So we will be sharing you updates and also current market trends. What is happening in the industry? Industry मध्ये आता सध्या engineering related, diploma, ITI related काय trend चालू आहे? This we will be continuously sharing with you all. Okay. So आज आपण बोलणार आहोत सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड, सिव्हिल डिप्लोमा, सिव्हिल बी टेक, एम टेक ह्याच्याशी रिलेटेड. ओके. सो मुव्हिंग अहेड, सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं म्हणजे वी हॅव 5 मेजर ट्रेड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यात फर्स्ट इज ड्राफ्टिंग, सेकंड डिझायनिंग, थर्ड स्ट्रक्चर्स, फोर्थ PPM, Project Planning and Management, and fifth Building Estimation Costing. याशिवाय देखील टाउनशिप मॅनेजमेंट आहे, टाउनशिप प्लॅनिंग्स आहेत, रोड डिझाईन डेव्हलपमेंट्स आहेत, अजून बरेच असे छोटे छोटे ट्रेड्स आहेत. पण दीज 5 आर प्रिडॉमिनंट इन दी एज्युकेशन सेक्टर. म्हणजे तुम्ही बी टेक एम टेकपर्यंत जे शिकणार ते मेजरली ह्या 5 डोमेन्समधलं कंटेंट शिकणार. सो आज आपण जास्तीत जास्त डिस्कस करणार आहोत ड्राफ्टिंग आणि डिझायनिंगबद्दल. पृथ्वीराज विल बी टेलिंग यू मोर डिटेल्स अबाउट द सॉफ्टवेअर, हाऊ इट इज यूज्ड, वाय इट इज यूज्ड, अँड हाऊ इट हॅज मेड युअर कॉम्प्लेक्स वर्क इझी. ओके, मूव्हिंग अहेड, पृथ्वी, वी विल स्टार्ट विथ AutoCAD. Okay. So AutoCAD is a drafting tool in which only basic drafting are done. ओके. बेसिक ड्राफ्टिंग इज डन इन दॅट. आपण त्यात फक्त ड्राफ्टिंग करू शकतो. एक बेसिक 3D आपण करता येतं त्यात, ठीक आहे. अँड AutoCAD सगळ्यात फास्ट वर्कमध्ये आपल्याला करता येतं. आणि त्याचं बेनिफिट असं होतं की बेनिफिट असं येतं की लाईन वर्क त्यात जास्त करता येतं आपल्याला कॅडमध्ये. येस. सो आता जे तुम्ही पेपर, पेन्सिल, पेन घेऊन तुम्ही आधी जे ड्राफ्टिंग वर्क करत होता, सर्वसाधारण तुम्ही जे शीट्स वापरत होता, हे सगळं आउटडेटेड झालेलं आहे. जरी तुमचे कॉलेजमध्ये प्रोजेक्ट्स असतील, इफ यू आर अन इंटिरियर डिझायनिंग स्टुडंट, तुमचे जर पोर्टफोलिओज वगैरे बनवायचे असतील, हे तुम्हाला जॉब रिलेटेड जेव्हा तुम्ही काम करायला जाणार त्यावेळेला तुम्हाला फारसा काही त्याचा उपयोग होणार नाही. मेजरली तुम्ही यूज करणार हे AutoCAD किंवा ZWCAD आहे किंवा एरिस कमांडर आहे. असे बरेच ड्राफ्टिंग टूल्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला वर्क करावं लागणार आहे. एम आय राईट? राईट. सो मुव्हिंग अहेड, आपलं नेक्स्ट सेगमेंट येतं डिझायनिंगचं. सो डिझायनिंगमध्ये आपण मेजरली 4 टूल्स प्रमोट करतो आणि सजेस्ट करतो जे मार्केटमध्ये प्रिडॉमिनंटली चालतात, जे मार्केट डॉमिनेट करतात. आउट ऑफ दॅट द फर्स्ट वन इज SketchUp. So talking about SketchUp, Prithvi. SketchUp is an easiest software in ever. त्यासारखं सॉफ्टवेअर सगळ्यात सोपं सॉफ्टवेअर कुठलंच नाही आहे त्यासारखं. त्यात फक्त त्यात आपल्याला 2D प्लॅन पण ड्रॉ करता येतो आणि 3D बेसिक 3D त्यात आपण ड्रॉ करू शकतो. आणि त्याचं रेंडरिंग इफेक्ट एवढा नसतो, खूप हे नसतो, सगळ्यात कमी रेंडरिंग इफेक्ट असतो त्याचा. आणि खूप सगळ्यात सोपं सॉफ्टवेअर आहे ते. त्यात काय जास्त हे करू शकत नाहीत आणि इझिएस्ट सॉफ्टवेअर आहे. Yes, so SketchUp is what I would say is as good as Maggie. So instant तुम्हाला एखादा जर प्लॅन बनवायचा असेल, एक 2D किंवा 3D, तुम्हाला तुमच्या समोर समजा तुम्ही एक आर्किटेक्ट आहात किंवा एक सिव्हिल कन्सल्टंट आहात. सो तुमच्यासमोर क्लायंट आहे, ते म्हणते की बाबा माझ्याकडे एक 20x40चा प्लॉट आहे, मला एक 3 BHK तुम्ही डिझाईन करून दाखवा किंवा एक 5 BHK डिझाईन करून दाखवा. तर तुम्ही इमिजिएटली विदिन 20 मिनिट्स टाईम तुम्हाला कम्फर्टेबली एक छान प्लॅन त्यांना करून दाखवता येतो. सो तुम्ही एक तासभर जरी त्यांच्याबरोबर बसला, त्यांच्याशी काउन्सिलिंग केला, त्यांचे रिक्वायरमेंट्स जाणून घेतला, तर तुम्ही त्यांना एक 2 ते 3 ऑप्शन्स देखील देऊ शकता. सो दिस इज हाऊ SketchUp हॅज टेकन ओव्हर मेजर portion in the market where the immediate requirements of clients are delivered.
सो एखादं तुम्हाला इमिजिएट डेमो द्यायचा आहे, एखादं तुम्हाला इमिजिएट व्ह्यू दाखवायचा आहे क्लायंटला की बाबा तुमची साईट कशी दिसेल, अशा ठिकाणी मेजरली स्केचअप यूज करायला चालू केलेलं आहे. बऱ्याच आर्किटेक्चरल फर्म्स, इंटिरियर डिझायनिंग फर्म्स, सिव्हिल कन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला स्केचअप यूज केलेलं दिसेल. अजून एक सगळ्यात पहिल्यांदा जे आपण हे करत असतो, मॉडेल करत असतो, ते बेसिकली स्केचअपमध्येच केलेलं असतं सगळ्यात Correct. पहिल्यांदा. कारण का त्यात ट्राय अँड एरर खूप करता येतो आपल्याला आणि बरोबर. फास्ट करता येतो. चेंज काय असेल तो फास्ट त्यात करता येतो. त्यामुळे ते ट्रेंडिंग इंडियामध्ये तरी खूप ट्रेंडिंगमध्ये येते. Yes. So moving ahead, second one is Revit architecture. Prithvi? रेविट हे सॉफ्टवेअर BIM बेस्ड आहे, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. ठीक आहे. ह्यात आपल्याला काय काय करता येतं, तर मॉडेलिंग करता येतं पहिल्यांदा. त्यानंतर त्या मॉडेलचं इस्टिमेट काढता येतं. त्यानंतर त्यात स्ट्रक्चर अनालिसिस करता येतं. त्यानंतर हे सॉफ्टवेअर ग्रीन बिल्डिंगला अटॅच करता येतं आपल्याला. ग्रीन बिल्डिंग ही आपल्याला आता सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट कन्सेप्ट आहे, कारण का ग्लोबली विचार करायला गेलं तर. त्यानंतर रेविटमध्ये आपल्याला फॅमिलीज मिळतात. आपल्याला डोअर्स, विंडोज हे आपल्याला सारखं म्हणजे डिझाईन करायची गरज नाही सारखं हे. त्यामुळे आपल्याला इनबिल्ड मिळतात फॅमिलीज त्याच्या. रेडी लायब्ररीज. रेडी लायब्ररीज आपल्याला मिळतात त्याच्या. त्यानंतर आणि आपण त्यात इस्टिमेट एकदम डिटेलमध्ये करता येत नाही आपल्याला. रेंडरिंग सुद्धा त्यात आपण एकदम डिटेलमध्ये करता येत नाही. थोडंफार रेंडरिंग त्याचं हाय क्वालिटीचं येतं. आणि त्यानंतर त्याचं इस्टिमेट पण एवढं डिटेल्समध्ये निघत नाही. पण ऑल ओव्हर एक प्रोजेक्ट आपल्याला साईन करायचा असेल आणि त्याचं ऑल ओव्हर एक ह्याचं बजेट काढायचं असेल, लमसम अमाऊंट काढायची असेल आपल्याला, तर ते सॉफ्टवेअर यूज करू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर ग्रीन बिल्डिंगमध्ये कसं हे सॉफ्टवेअर डायरेक्ट ग्रीन बिल्डिंगच्या वेबसाईटला लिंक आहे. त्यामुळे ग्रीन बिल्डिंगचा ह्याचा आपल्याला यूज करता येतो भयानक ग्रीन बिल्डिंगसाठी सॉफ्टवेअरचा. हे एकच सॉफ्टवेअर असं आहे की ग्रीन बिल्डिंगच्या वेबसाईटला लिंक आहे. ओके. सो ॲडिंग टू दिस, तुम्ही रेविट यूज करून एखाद्या बिल्डिंगचं लाईफ सायकल देखील तुमच्या क्लायंटला दाखवू शकता. सो सपोज तुमच्याकडे क्लायंट आला, मगाचाच एक्झाम्पल आपण घेऊया की 20x40चा आमच्याकडे प्लॉट आहे आणि आम्हाला त्यात ऑप्शन्स बघायचे आहेत. समजा एक 5 BHK त्यांनी प्लॅन त्यांचा म्हणजे करंट रिक्वायरमेंट त्यांची 5 BHKची असेल. सो युझिंग रेविट आर्किटेक्चर तुम्ही त्यांना की बाबा आता तुमची रिक्वायरमेंट 5 BHKची आहे, उद्या जाऊन तुमची रिक्वायरमेंट 7 BHK होईल किंवा 7 BHK होईल, तर हे रिक्वायरमेंट्स तुम्ही त्यांना प्लॅन स्वरूपात देखील दाखवू शकता की तुम्ही हे कुठं एक्सटेंड करायचं आहे किंवा कुठं तुमची बिल्डिंग कपॅसिटी वाढवायची आहे. त्याशिवाय ह्या कपॅसिटी वाढवण्यासाठी तुम्ही बिल्डिंग बांधताना काय काय प्रोव्हिजन्स ठेवणार आहात हे देखील तुम्ही क्लायंटला दाखवू शकता. सो वेन यू हॅव अन ॲडव्हान्टेज ऑफ नोईंग द टूल रेविट आर्किटेक्चर, you can deliver this knowledge to your client and definitely क्लायंटला लाईफ सायकल बघायला जास्त आवडेल त्याच्या प्रोडक्टपेक्षा. प्रोडक्टची लाईफ सायकल जेव्हा आपण क्लायंटला दाखवतो तो जास्त इम्प्रेस होणार फक्त प्रोडक्ट बघण्यापेक्षा. एम आय राईट पृथ्वी? राईट. आणि हा एक सॉफ्टवेअर असं की त्यात एनर्जी आपल्याला किती कन्झ्युम करता येते ते आपल्याला कळतं ह्या सॉफ्टवेअरमध्ये बेसिकली. येस. ठीक आहे. सो मुव्हिंग अहेड, नेक्स्ट नाव आता आपण एक इन्स्टंट प्लॅन बघितला, त्याशिवाय एक सिव्हिल बेस्ड एका त्या प्लॅनची लाईफ सायकल बघितली. नेक्स्ट विल बी आर्क व्ह्यूज. सो द फर्स्ट इम्प्रेशन क्रिएटेड ऑफ एनी प्रॉडक्ट और सर्विस इज थ्रू इट्स व्ह्यू. ते कसं दिसतं ह्याच्या थ्रू आपण सर्वप्रथम सगळ्या गोष्टीचा इम्प्रेशन क्रिएट करतो. मुव्हिंग अहेड, हॅव्हिंग सेड दिस, तुमच्या प्रोडक्टचे व्ह्यूज क्रिएट करणं तुम्हाला फार इम्पॉर्टंट आणि क्रुशियल आहे. ओके. सो हे व्ह्यूज क्रिएट करायला सिव्हिल इंजिनिअरिंग, इंटिरियर डिझायनिंग आणि आर्किटेक्चरल फर्म्स 3ds Max आणि V-Ray सारख्या टूल्सचा युसेज करतात. अजून बरेच आहेत, लुमियॉन आहे आणि माया आहे अँड मेनी मोर to address, but the dominating tools are V-Ray and 3ds Max. V-Ray हा ॲडव्हान्स रेंडरिंग सॉफ्टवेअर आहे, पण मॅक्स हा रेंडरिंग आणि ॲनिमेशनसाठी मेजरली यूज केला जातो. जे व्ह्यूज तुम्ही रेविट आर्किटेक्चरमध्ये क्रिएट करू शकत नाही, युझिंग 3ds Max यू कॅन
create them. Am I right, Prithvi? या राईट. 3ds Max हे सगळ्यात अवघड सॉफ्टवेअर आहे, कारण का ह्यात आपल्याला कायच रेडीमेड मिळत नाही, सगळं स्वतः क्रिएट करायला लागतं. ठीक आहे, म्हणजे आता जसं रेव्हिटमध्ये जे आपल्याला इम्पोर्ट करता येत होते, आणखीन एक ह्यात सगळ्यात ह्याचा पॉईंट म्हटला तर आपल्याला ते मेजर करता येत नाही. आपण जे काही ड्रॉ केले ते आपल्याला मेजर करता येत नाही ह्यात सॉफ्टवेअरमध्ये. त्यामुळे आणि रेंडरिंग क्वालिटी सगळ्यात हाय सॉफ्टवेअरची आहे, ऑलरेडी आहे हायच. ठीक आहे, त्याच्यानंतर पबजी सारखे गेम्स मोठे हे 3ds Max वरती मॅप जे असतात ते 3ds Max वरती डिझाईन झालेले आहेत त्याचे. येस. सो ॲनिमेशनमध्ये देखील याचा बराच वापर केला जातो. पण आपण कॅड सेंटरमध्ये इनिशियली हे सिव्हिल आणि इंटिरियर बेस्ड आपण ट्रेन करतो. याशिवाय तुम्हाला टेक्स्चर्स जरी व्यवस्थित दाखवायचे असेल, समजा बेडशीट आहे, कर्टन्स आहेत, कर्टनचे कर्ल्स आहेत, वॉटरफॉल्स आहे, फाउंटन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी ॲक्युरेट युझिंग 3ds Max तुमच्या क्लायंटला दाखवू शकता. ओके, एनिथिंग एल्स टू से? सो मुव्हिंग अहेड इज V-Ray. सो वन्स तुमचं 3ds Max थ्रू तुमचे व्ह्यूज क्रिएट करून झाले असतील, ते सोडून अजूनही जेव्हा गॅप शिल्लक राहतो, अजूनही तुम्हाला काही जेव्हा ॲडव्हान्स्ड रेंडरिंग, त्याला असं म्हटलं का गेलेलं आहे, म्हणजे वॉट एव्हर रेंडरिंग क्वालिटीज विच दीज सॉफ्टवेअर्स कॅन नॉट डिलिव्हर विल बी डिलिव्हर्ड युझिंग V-Ray. ओके, सो ह्याचे एक्झाम्पल्स तुम्ही आमच्या सेंटरला जरूर भेट देऊ शकता. तिथं आम्ही तुम्हाला दाखवू की कशा प्रकारे युझिंग V-Ray यू कॅन गिव्ह ॲडव्हान्स्ड रेंडरिंग टेक्स्चर्स अँड टूल्स. इवन तुम्ही गुगल देखील करू शकता, तुम्हाला बरेच V-Rayचे ॲडव्हान्स्ड रेंडरिंग ऑप्शन्स यूज केलेले 3ds Max पेक्षा सुपिरियर क्वालिटीचे इमेजेस बघायला भेटतील. V-Ray हे 3ds Maxचं प्लगिन जसं आहे तसं स्केचअपचं प्लगिन सुद्धा आहे V-Ray. V-Rayमध्ये काय होतं तर थोडक्यात मटेरियल जे असतं, मटेरियल जे आपण यूज करणार आहे ते V-Rayचं आपण यूज करतो फक्त. V-Rayचे फक्त Max हे सॉफ्टवेअर झालं आणि त्याचे प्लगिन V-Ray आहे. ठीक आहे, त्याच्यात मटेरियल कॅमेरा अँड रेंडरिंग हे एवढंच यूज करणार आहे. मॉडेल आपण 3ds Maxमध्ये बिल्ड करणार आहे. ठीक आहे, आणि मटेरियल फक्त V-Rayचं यूज करणार आहे. त्यामुळे ह्याची काय होते तर रेंडरिंग कॅपॅसिटी जी असते ते पिक्सेल साईज असतो त्याचा, तो ह्याच्यात जास्त हाय क्वालिटीमध्ये घेता येतो आपल्याला पिक्सेलचा साईज. साधारणतः DSLR जर का इमेज आपण बघितली DSLRची तर त्याचा पिक्सल असतो 4000x6000. ठीक आहे, आणि आपण जर का ह्याच्यात बघितलं V-Rayचे जर का हे भेटले तर त्यात तुम्हाला 8000x6000च्या आसपास पिक्सल आपल्याला घेता येतात. त्यामुळे DSLR पेक्षा जास्त पिक्सल आपण घेऊ शकतो यात V-Rayमध्ये, आणि जेवढे जास्त त्याचे पिक्सल जेवढे त्याचं हाय क्वालिटी असते. येस. सो कन्क्लुडिंग, V-Ray हा आपल्याला 3ds Max आणि स्केचअप या दोघांबरोबरही कॉम्बाईन करून वापरता येऊ शकतो. सो हा एक प्लगिन आहे. सो 3ds Max बरोबर देखील तुम्ही V-Rayचे ॲडव्हान्स रेंडरिंग ऑप्शन्स यूज करू शकता आणि स्केचअप बरोबर देखील प्लगिन म्हणून V-Rayचे ॲडव्हान्स रेंडरिंग ऑप्शन्स तुम्ही यूज करू शकता. सध्या मार्केटमध्ये चाललेलं आहे इज स्केचअप प्लस V-Ray बिकॉज द फाईल साईज अँड द टाईम taken by 3ds Max to create a file is more, or it's tedious. It's more tedious, what I would say. tedious आहे, heavy आहे, डिलिव्हरी थोडी लेट आहे, प्रोसेसिंग टाईम जास्त आहे. स्केचअप कंपॅरेटिव्हली फास्ट आहे अँड दॅट इज वाय स्केचअप आणि V-Rayचा जो आउटपुट आहे इज टेकिंग ओव्हर 3ds Max ॲज ऑफ नाव. सो we will end this short session here. So आज आम्ही तुम्हाला ड्राफ्टिंग आणि डिझायनिंगचे टूल्सबद्दल थोडं अपडेट दिलेलं आहे. सिमिलरली वी विल कंटिन्यू शॉर्टली विथ स्ट्रक्चर्स, प्रोजेक्ट प्लॅनिंग मॅनेजमेंट अँड बिल्डिंग एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. So stay tuned. Until then, stay safe, take care, bye bye.